समोर आली आहे। महिलेची हत्या केल्यानंतर रामेश्वर भोसले 2 दिवस त्याच घरामध्ये राहिला। मृतदेहाच्या शेजारी बसूनच आरोपीनं जेवणही केलं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। हत्या प्रकरणामधील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। उस्मान गुलाब सय्यद आणि रामेश्वर उर्फ राण्या भोसले अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। मनीषा बिडवेची हत्या केल्यानंतर आरोपी रामेश्वर भोसले 2 दिवस त्याच घरात राहिला। 2 दिवस मृतदेहा शेजारी झोपला, शेजारी जेवणही केलं। तिसऱ्या दिवशी मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची गाडी घेऊन बाहेर पडला। त्यानंतर रामेश्वर भोसलेनं आपल्या केजमधल्या मित्राला बोलवून मृतदेह दाखवला। रामेश्वर भोसले हा मृत मनीषा बिडवे यांचा ड्रायव्हर म्हणून काम करायचा। आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढून ही महिला आरोपीला टॉर्चर करत होती अशी पोलिसांची माहिती आहे। 22 मार्चला महिलेची हत्या झाली। त्याआधी महिलेनं आरोपीला उठाबशाही काढण्यास लावल्या होत्या। हत्या प्रकरणातील आरोपी उस्मान गुलाब सय्यद रामेश्वर उर्फ राण्या भोसलेला अटक। या प्रकरण ॲक्च्युली अनैतिक संबंध व पैशाची मागणीवरून झालेलं आहे। सदर जे मयत महिला आहेत त्यांची मर्डर केले गेले आहे आणि गुन्हा दाखल आहे। दोन्ही आरोपी निष्पन्न आहे, अटक आहेत आणि तपास पोलीस निरीक्षकांकडे आहेत आणि आरोपींनी कबुली भी दिलेला आहे। हे आरोपी जी आहेत त्यांना न्यायालयासमोर कधी सादर ते पीसीआर घेतला जाईल। जे पीसीआर संपताच आपण न्यायालयात सादर करू त्याला।